नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिश ग्रामरमधील एक सोपा मात्र महत्त्वपूर्ण असा टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे नाउन्स. काय असते बरे नाउन्स आणि कोणते आणि किती प्रकार आहेत बरे या नाउन्सचे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन्स काय असते आणि त्याचे काही प्रकार शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया नाउन्सच्या डेफिनेशन पासून. काय दिले आहे स्क्रीनवर? चला सोबतच वाचूया. नाउन्स आर simply the names we give to everything around us, whether it be a person, an event, a place or an object, etc. याचा अर्थ काय होतो? नाउन्स हे सिंपल काही नाव आहेत. ओके, हे नाव आहेत जे आपण आजूबाजूच्या सर्व गोष्टींना देतो. एव्हरीथिंग अराउंड अस, आजूबाजूच्या सर्व गोष्टींना आपण काही ना काही नाव दिलेले असतात. मग काही लोक आहेत जे आपण नावाने ओळखतो, काही इव्हेंट्स असतात त्यांना आपण नावाने ओळखतो, काही प्लेसेस ठिकाणं आहेत ज्यांना आपण नावाने ओळखतो, त्यासोबतच काही वस्तू सुद्धा आहेत ज्यांना आपण नावाने ओळखत असतो. मग या सर्व गोष्टी ज्या आपण नावाने ओळखतो त्या नावांनाच आपण काय म्हणतो? नाउन्स. ओके, आता पाहूया आपण टाइप्स ऑफ नाउन्स. पहिला प्रकार तुम्हाला इथे दिसतो, प्रॉपर नाउन. काय असतं बरं प्रॉपर नाउन? अ प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. हे एका पर्टिक्युलर पर्सन, प्लेस किंवा थिंगला दिलेले नाव असतं. मग उदाहरण समजून घेऊया. पहा इथे, सीता एका पर्टिक्युलर पर्सनचंच नाव असणार. हरी हे सुद्धा एका पर्टिक्युलर पर्सनचं नाव आहे. दिल्ली एक पर्टिक्युलर प्लेस आहे. इंडिया एक पर्टिक्युलर प्लेसचं नाव हे आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला नाव ज्यावेळी देतो त्या नावानंच ते प्लेस ओळखलं जातं किंवा एखादा व्यक्ती त्या नावानेच ओळखला जातो, त्यावेळी त्या नाउनला प्रॉपर नाउन म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे कॉमन नाउन. काय असते बरं हे कॉमन नाउन? अ कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन टू एव्हरी पर्सन ऑर थिंग ऑफ द सेम क्लास ऑर काइंड. म्हणजेच एकाच प्रकारात मोडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तूंना एक काहीतरी कॉमन नाव दिलेलं असतं आणि त्या कॉमन नावाला आपण कॉमन नाउन असं म्हणणार. उदाहरण पाहूया आणि समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे गर्ल. म्हणजेच सीता यांना एक कॉमन नाउन आपण वापरू शकतो, गर्ल. जसं की हरी. हरी सारखे अनेक मुलं आहेत ज्यांना आपण एकत्रितपणे म्हणू शकतो बॉय. दिल्ली. दिल्ली काय आहे? एक सिटी आहे. म्हणजे यासारख्या अनेक सिटीजला आपण कॉमन असं नाव काय दिले आहे? सिटी. इंडिया ही काय आहे? एक कंट्री. आता पुढचा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. काय असते बरं हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स? पहा इथे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर द नेम्स ऑफ थिंग्स दॅट वी कॅन नॉट परस्यू थ्रू आवर 5 सेन्स ऑफ टचिंग, स्मेलिंग, सीइंग, हेअरिंग अँड टेस्टिंग. म्हणजेच अशा वस्तू ज्या आपण आपल्या 5 सेन्सरी ऑर्गनचा वापर करून सुद्धा समजू शकत नाहीत, त्यांची माहिती आपण मिळवू शकत नाही, त्यांचं आकलन आपल्याला होऊ शकत नाही. म्हणजे आपण त्या वस्तूला ना टच करू शकतो, ना त्याचा वास घेऊ शकतो, ना पाहू शकतो, ना त्याचा आवाज ऐकू शकतो, ना त्याची कोणती टेस्ट आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे या कशा प्रकारच्या वस्तू असतील बरं? पहा आता एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला हे समजून येईल. एक्झाम्पल पहा, काइंडनेस, दयाळूपणा. आपण त्याला टच करू शकतो का? नाही. दयाळूपणा ही काही एखादी वस्तू नाही आहे जिचा आपण वास घेणं किंवा तिला पाहणं, तिचा आवाज ऐकणं किंवा टेस्ट करून आपण ओळखू शकतो की हाच दयाळूपणा आहे. नाही, असं आपण काही करू शकत नाही. सेम आहे ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, विजडम, स्वीटनेस, थॉट, लाईफ, प्रोटेक्शन, फन, फ्रीडम. हे सर्व तेच एक्झाम्पल आहेत ज्यांना आपण फक्त नावाने ओळखतो, मात्र आपण त्यांना आपल्या 5 सेन्सरी ऑर्गनचा वापर करून ओळखू शकत नाही. समजले? तर चला पुढे जाऊया. पुढे आहे कॉन्क्रीट नाउन. काय असते हे कॉन्क्रीट नाउन? अ कॉन्क्रीट नाउन इज अ नेम which refer to people or to thing that exist physically. म्हणजे ते फिजिकली आपल्याला समजून येऊ शकतात. आपले 5 सेन्सरी ऑर्गन या गोष्टींना पाहू शकतात. मग ते लोक असतील किंवा त्या वस्तू असतील ज्या आपण पाहू शकतो, ज्यांना आपण टच करू शकतो, स्मेल करू शकतो, हिअरिंग किंवा टेस्टिंग या सर्व गोष्टींनी आपण यांची माहिती मिळवू शकतो. उदाहरण, डॉग, कुत्रा आहे, आपण पाहू शकतो. बिल्डिंग आहे एखादी, पाहू शकतो. कॉफी आहे, ट्री आहे, रेन, बीच, पीपल, टेलिव्हिजन
यामधील प्रत्येक गोष्ट आपण काय करू शकतो, पाहू शकतो, त्याला टच करू शकतो. म्हणजे आपण 5 सेन्सरी ऑर्गनचा वापर करून यातल्या गोष्टी ओळखू शकतो, कारण यांना फिजिकल एक्झिस्टन्स असतं. आता हा 5 नंबरचा टाईप पहा, मटेरियल नाउन. काय असते मटेरियल नाउन? अ नाउन रेफर टू अ मटेरियल और सबस्टन्स फ्रॉम विच थिंग्स आर मेड. असे मटेरियल किंवा अशा गोष्टी, असे सबस्टन्स ज्यांच्यापासून वस्तू बनवल्या जातात, जसं की सिल्वर, गोल्ड, आयर्न, कॉटन, डायमंड अँड प्लास्टिक. या सर्व गोष्टी अशा आहेत ज्यांच्यापासून काही ना काही वस्तू तयार होतात. म्हणजेच आपल्या आजूबाजूचे उदाहरणं पाहू शकता, जसे की फर्निचर कशापासून बनलेले असते? वूड पासून. मग वूड सुद्धा काय झाले? मटेरियल नाउन. स्टॅच्यू असेल, कशापासून बनलेला आहे? दगडापासून. स्टोन हा सुद्धा काय झाला? एक मटेरियल नाउन झाला. आपल्या आजूबाजूला ज्या पण काही वस्तू बनवल्या गेलेल्या आहेत त्या कोणत्या मटेरियल पासून बनवलेल्या आहेत, त्या कोणत्या सबस्टन्स पासून बनवलेल्या आहेत, त्या सबस्टन्सचे नाव म्हणजेच मटेरियल नाउन असेल. चला आता क्विज टाइम. काय प्रश्न आहे पहा. पिक आउट द नाउन्स अँड स्टेट देअर काइंड्स. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यांमध्ये कोणत्या प्रकारचे नाउन्स दिलेले आहेत ते तुम्हाला सापडायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण सोडून दाखवतो. पहिलं उदाहरण पहा. पहिलं सेंटेन्स आहे, लंडन इज द कॅपिटल ऑफ इंग्लंड. यामध्ये कोणते कोणते नाउन्स आहेत बरं? तर मला इथे दिसते, पहिलं नाउन आहे लंडन, दुसरं आहे एक कॅपिटल आणि तिसरं एक आहे ते आहे इंग्लंड. तर आता हे नाउन तर कळाले, पण हे कोणत्या प्रकारचे आहेत बरं? स्टेट देअर काइंड कोणत्या प्रकारचे आहेत पहा. पहिलं आहे लंडन, एका पर्टिक्युलर सिटीचं नाव आहे. पर्टिक्युलर सिटी, पर्टिक्युलर थिंग म्हणजे कोणतं असेल? हे प्रॉपर नाउन असेल. ओके. तसेच इंग्लंड हे सुद्धा एका पर्टिक्युलर कंट्रीचेच नाव आहे, म्हणून हे सुद्धा काय झाले? एक प्रॉपर नाउन झाले. आता हे कॅपिटल हे तर एक कॉमन नाव आहे. ओके. अनेक ठिकाणांना कॅपिटल म्हटलं जातं. तर यामध्ये मला 2 प्रॉपर नाउन आणि एक कॅपिटल नाउन मिळालं. तर माझं उत्तर असं येईल की लंडन आणि इंग्लंड आहेत प्रॉपर नाउन आणि कॅपिटल जे आहे ते आहे कॉमन नाउन. अशाच पद्धतीने तुम्हाला राहिलेले 3 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करायचा आहे आणि हे पुढील 3 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहूया किती जणांचे करेक्ट उत्तर येत आहेत. चेक केले? ज्यांचे उत्तर बरोबर आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांचे चुकले असतील काळजी करू नका. पुढील काही प्रश्न परत तुमच्यासाठीच आहेत. लक्षपूर्वक सॉल्व्ह करा. परत व्हिडिओला स्टॉप करायचा आहे आणि प्रश्न स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. आता नक्कीच तुमचे उत्तर बरोबर आलेले असणार. कमेंट बॉक्समध्ये सांगा की आज शिकवलेलं तुम्हाला सर्व काही समजलं का? आणि आता पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नाउन्सचे उरलेले प्रकार आणि त्याच्यावर आधारित क्विज सॉल्व्ह करणार आहोत. जर आज शिकवलेलं तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओ सुद्धा असाच इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.